आणि मजेत ना? मी अश्विनी तुमचं माझ्या अशीच क्रिएशन या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर मी नेहमी तुमच्याशी कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ शेअर करत असते। ब्लाउजचं कटिंग तुमच्याशी शेअर केलेलं आहे किंवा त्याचं स्टिचिंग कसं करायचं हे सुद्धा मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे। जर तुम्हाला ड्रेसचं सुद्धा हवं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, मी ड्रेसचं सुद्धा कटिंग तुमच्याशी शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे। तर बघा, सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते शॉर्ट कुर्ती वगैरे कशा पद्धतीने स्टिच करायचे आहेत हे तुमच्याशी मी कटिंग शेअर केलं होतं। स्टिच सुद्धा कसा करायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं। स्टिच केल्यानंतर तो कसा फायनल लुक त्याचा कसा आलेला आहे हे सुद्धा मी तुमच्याशी शेअर केलेलं होतं। तर आपण ब्लाउज बघूया। तुम्हाला ब्लाउज दाखवण्यासाठी शेअर करायचं होतं तुमच्याशी, सो मी आता तुमच्याशी शेअर करत आहे। तर तुम्ही इथं बघू शकता किती सुंदर याचा बॅकनेक रेडी झालेला आहे। पानगळा केलेला आहे बॅक साईडला आणि याला असे लटकन लावून नॉट लावून लटकन बनवलं आहे। सध्या ट्रेंडिंग मध्ये जे लटकन आहेत ते मी या ब्लाउजला केलेले आहेत। खूप सुंदर असे हे लटकन वाटतात। तुम्ही बघू शकता किती सुंदर आलेले आहेत। बघा, अशा पद्धतीचे मी हे लटकन जे आहे ते बनवलेले आहेत। खूप म्हणजे खूप सुंदर वाटतं, ब्लाउजला खूप सुंदर लुक देतात। आणि बॅकनेक आहे तो मी अशा पद्धतीने बनवलेला आहे। याच्या जे स्लीव आहेत त्यांना हाफ स्लीव हव्या होत्या, असं मी हाफ स्लीव बनवलेल्या आहेत। 5 इंचाची स्लीव आहे आणि हा 2.25 इंचाचे मी इथं गळा रुंदी घेतलेली आहे। शोल्डर घेतला होता मी 5 इंचाचा आणि हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने समोरचा जो पार्ट आहे तो मी इथं 4 टच मध्ये स्टिच केलेला आहे। 4 टच मध्ये स्टिच केलेला आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हा आलेला आहे। हा तर बघा किती सुंदर बनलेला आहे। याचा फायनल लुक मला खूप आवडला। हा ब्लाउज कस्टमर सुद्धा मी याचा फोटो शेअर केला होता, तर ते सुद्धा बनले खूप छान बनलेला आहे किंवा खूप छान ब्लाउज शिवलेला आहे। याच्या आधी सुद्धा मी त्यांना एक ब्लाउज शिवून दिला होता, तो सुद्धा त्यांना खूप आवडला। त्यांनाच नव्हे तर इथं स्टिच केल्यानंतर मी ह्याला व्हिडिओला टाकल्यानंतर किंवा कस्टमर येतात त्यांनी पाहिल्यानंतर त्यांना सुद्धा खूप आवडला होता तो ब्लाउज। आणि हा सुद्धा ब्लाउज खूप जणांना आवडला, मस्त वाटतोय बोलते सगळे। आणि समोरच्या साईडमध्ये तुम्ही बघू शकता असा फायनल लुक आलेला आहे। तर याची गळा रुंदी वगैरे ऑलरेडी डिझाईन केलेला आहे ना हा, तर याची गळा रुंदी वगैरे कशी मॅनेज करायची हे याचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेला आहे। याचा जो शोल्डर असतो ते लोक खूप मोठा असा स्पेस मध्ये देऊन जातात आणि ते आपण आपल्या मापानुसार कसा अरेंज करायचा किंवा कसा स्टिच करायचा ऍडजस्ट करून, ते तुम्हाला जर हवा असेल तर तुम्हाला त्याची लिंक मी हवं तर या व्हिडिओच्या खाली देऊन देईन। तिथं जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता, जेणेकरून तुम्हालाही असे ब्लाउज स्टिच शिवण्यासाठी येत असतील तर तुम्हाला तिथं घाबरून गोंधळून न जाता एकदम कम्फर्टेबल होऊन तुम्हाला एकदम कॉन्फिडेंटली तो ब्लाउज आहे तो तिथं स्टिच करायचा आहे। यासाठी तुमच्याशी मी तो व्हिडिओ शेअर केला होता, कारण नवीन ज्या मैत्रिणी आहेत माझ्या त्या म्हणजे खूप जणींना, मी नवीन होते तेव्हा सुद्धा मला असे प्रॉब्लेम येत होते। तुम्हालाही थोडासा त्यामध्ये हेल्प व्हावी याचा माझा मनोमन प्रयत्न असतो। ब्लाउज तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स मध्ये सांगायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। सबस्क्राईब केल्यानंतर तिथं तुम्हाला बेल आयकॉनचं साईन दिसणार आहे, त्यावरती सुद्धा तुम्हाला क्लिक करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला मी अपलोड केलेले जे व्हिडिओ आहे ते तुमच्याशी सगळ्यात आधी पोहोचणार आहेत यासाठी किंवा पोहोचाव्या यासाठी। त्यानंतर पहा, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक तर तुम्ही करणारच आहात, पण तुम्हाला तुमच्या मैत्रिणींसोबत सुद्धा तुम्हाला हा शेअर करायचा आहे, जेणेकरून त्यांना जर असे काही प्रॉब्लेम्स वगैरे येत असतील तर त्यांनाही त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन भेटावं असं मला वाटतं। सो तुम्ही त्यांनाही तो व्हिडिओ शेअर करू शकता। त्याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्स मध्ये देऊन घेईन, तिथे जाऊन तुम्ही तिथं तो व्हिडिओ पाहू शकता। खूप सुंदर आणि इझिली तुम्हाला मी तिथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला तो ब्लाउज स्टिच करत असताना कोणत्याही प्रकारचा काही अडचण येऊ नये याची मी काळजी घेतलेली आहे। आणि तुमचा प्रत्येक कोणताही प्रॉब्लेम असेल तर तो कसा सॉल्व्ह करायचा त्याचं तुम्हाला तिथं उत्तर भेटून जाणार आहे। सो तो व्हिडिओ सुद्धा तुम्हाला नक्की पाहायचा आहे। आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय आणि काळजी घ्या स्वतःची।